देण्यात येणार आहेत त्यांच्या टीमला. सो लेट्स प्ले सुपर टायटन्स विपक्ष 48 कॅपिटल. चेंडूला मात्र यावेळेला दिशा देण्याचा प्रयत्न. कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू वेगाने निघून चालला. क्षेत्ररक्षक अडवतोय तोपर्यंत 1 2 आणि 3 धावा पहिल्या चेंडूवरती धावून कंप्लीट केल्यात. बघा इनफिल्ड मध्ये जे क्षेत्ररक्षक होते त्यांच्या बाजूने चेंडू निघून गेला. आता हळूहळू दुपारचं सत्र आलंय आणि दुपारचं सत्र आल्यानंतर एका मागून एक अशी बोली लागू झाल्यात आपल्या संघांसाठी, आपल्या खेळाडूंसाठी. म्हणजे संध्याकाळ होईपर्यंत त्याचा खूप मोठा ब्लास्ट होणारा दिसणार आहे. जशा या लाईट चमकतील तसे बक्षीस आणि ती इनामी राशी सुद्धा चमकताना दिसणार आहे प्रत्येक खेळाडूच्या मागे आणि संघाच्या मागे. पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला विपुल पाटील होते स्ट्राईक एंडवरती. खूप चांगल्या रीतीने चेंडूला त्यानं दिशा दिली आणि तिथे सिंगल धाव येताना पाहायला मिळते. परिवहन सल्लागार व सेवा प्रतिनिधी कामगार संघटना MH48 वसई यांच्या माध्यमातून आयोजित ही स्पर्धा आपण बघतात, ऐकतात, पाहतात, अनुभवत आहात. RTO प्रीमियर लीग पर्व 4 आणि या 4थ्या पर्वामधील ही महत्वाची मॅच आपल्या भेटीला आली आहे. सुपर टायटन्स विपक्ष 48 कॅपिटल. फुलटॉस आहे परंतु बाहेरच्या दिशेने निघणारा चेंडू होता. क्षेत्ररक्षक त्याला फॉलो करतोय. खूप मोठा चेस आहे. चेंडू वेगानं निघून गेलाय आणि चेंडू चाललाय सीमारेखा पार. RTO चौकार. पहिलं षटक आहे पॉवर प्लेचं. अरमानवरती हल्ला बोलण्याचा प्रयत्न झालाय. 2 विजयी संघांमधील ही मॅच आहे आणि यावेळेला चेंडूला अडवलं जात आहे कव्हर मध्ये. तोपर्यंत 2 धावा धावून कंप्लीट केल्या जातात. चार चेंडूचा खेळ आणि 10 धावा आतापर्यंत धावफलकावरती. बघा एक चौकार आला परंतु ज्या धावा वेगाने बनतात तिथे त्या धावांच्या वेगाला बघता सुपर टायटन संघ जो आहे तो काहीतरी वेगळा विचार करून आला. कारण इथे 52 धावा बघितल्या तर 52चा पाठलाग झाला, 62 बघितला 62चा पाठलाग झाला. आता किती धावा धावफलकात लावावे याचा विचार पडलाय फलंदाजी करणाऱ्या संघाला. आणि 48 कॅपिटल हा संघ मात्र विचार करतोय की 50च्या 40च्या आतमध्ये धावा कशा तापतील. परंतु तितकं शक्य नाहीये, तितकं सोपं नाहीये. डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. वेगाने चेंडू आलाय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ मधून येतोय तोपर्यंत एकाचं रूपांतर 2 मध्ये करावंच लागणार आहे. आता तुमची गिनती डबल करावी लागणार आहे. एका विजयानंतर दुसरा विजय मिळवण्यासाठी त्याच्यापेक्षा जास्त मेहनत करावी लागते, त्याच्यापेक्षा जास्त एफर्ट टाकावे लागतात आणि त्याच प्रकारे तुम्हाला या मॅच मध्ये सुद्धा आता एफर्ट टाकावे लागणार आहेत. विदाउट एफर्ट तुम्ही आता इथून पुढच्या मॅचेस खेळणं तितकं शक्य नाहीये. विदाउट एफर्ट तुम्ही मॅचला अंजाम देणं किंवा जिंकणं हे थोडंसं अशक्य होईल आणि म्हणूनच सर्वतोपरी प्रयत्न दोन्ही बाजूने होत आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू, लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. डाऊन द ग्राउंड पुन्हा एकदा खेळायचं होतं परंतु चेंडूला कव्हर ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे परंतु जोपर्यंत तो फील्ड करेल तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा सहज आणि सोप्या रीतीनं कंप्लीट होत आहेत. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा बिनबाद सुपर टायटन्स. आहे ती सुमित ढेकले अर्थात NSB स्पोर्ट्स यांच्याकडनं बॅट आहेत. अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत आपण त्यांचाही उल्लेख करणार, परंतु मॅच
ऑन आहे. नाही, नक्कीच सर्व दात्यांचं देणगीदारांचं सुद्धा नामोल्लेखन करणं गरजेचं आहे, कारण त्यांच्या मेना ही स्पर्धा इतक्या मोठ्या भव्यदिव्य स्वरूपात सादर होणं तितकं शक्य नाही. नवीन गोलंदाज स्वप्नील गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. समोर बिपुल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, फुल पेस, बॅटचा पायाला मिळाला परंतु शरीरापासून लांबून खेळण्याचा प्रयत्न, लांबून खेचण्याचा प्रयत्न होता. त्या चेंडूला मात्र एका धाब्यावरती समाधान बांधावं लागतंय. काशी जर आपण टायटन्सचा विचार करायचा झाला तर 41 धावांचा त्याने पाठलाग केला होता आणि त्या 41 साठी त्यांनी संघर्ष खूप मोठा केला होता. म्हणजे ते 6 चेंडू माफ करा 4 चेंडू 2 धावांची मॅच, 6 चेंडू 3 धावांची ती मॅच होती. शेवटी 1 चेंडू 2 वरती आली, 1 बॉल 1 वरती आली आणि अखेरकार त्यांनी तो निसटता का होईना पण विजय मिळवलाय. आणि त्याचा जो काही आत्मविश्वास आहे, तो जो काही कॉन्फिडन्स आहे, तो या मॅच मध्ये त्यांना कामाला येऊ शकतो. आणि दुसऱ्या बाजूला जो संघ आहे त्याने एका कमी धावसंख्याचा 36 धावाचा बचाव इथे केला होता. आणि या दोन ज्या बाबी आहेत त्या दोन्ही संघांना खूप मोठी एनर्जी देऊन गेल्यात, खूप मोठी ताकद देऊन गेलात. आता त्या एनर्जीला, त्या ताकदीला हे दोन्ही संघ कशा प्रकारे युटिलाइज करतात येणारी काळवेळ सांगणार आहे. व्हाईट बॉलाला अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड झाली. सिंगलने धावफलक पुढे जाते, जाऊन पोहोचलाय 16 वरती 16. पहिल्या चेंडूचा खेळ झालाय, दुसरं षटक पुन्हा एकदा मार्गस्थ आहे. आखूटप्पाचा चेंडू आहे, हा शॉट पुल साठी जाणं गरजेचं होतं परंतु बॅट उशिराने आली आणि उशिराने आल्या कारणानं फटक्यासाठी सुद्धा उशीर झाला. निर्धाव चेंडू येतोय, डॉट बॉल ची सांगता होतीये. एक एक मॅच वेगवेगळं चित्र दाखवून जाते. एक एक मॅचचं चित्र काहीसं असं सर्वांसमोर सादर होतं किंवा असं काहीसं प्रगट होतंय की ती मॅच थोडक्यात ठोकली किंवा आमच्या हातून गेली, समोरच्याने खेचून नेली, अशा भरपूर साऱ्या गोष्टींची चर्चा जरूर होतीये. परंतु मैदानात आता हे जे दोन संघ आहेत ते दोन्ही विजयी संघ आहेत. इथून जिंकणं नितांत गरजेचं आहे. जर का पराभूत झाला तर मात्र एक संधी अजून जरूर असेल, पण जर का इथून तुम्ही जिंकलात तर तुमचा कॉन्फिडन्स आहे तो 7व्या आसमानावरती असेल. सातत्यानं चांगली गोलंदाजी स्वप्नीलच्या माध्यमातून होते, कोणत्या प्रकारे धाव घेऊ देत नाहीयेत आणि त्यामुळे दडपण आता सुपर टायटन्स वरती. आखुटप्पाचा चेंडू, त्याला पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फाईन लेगचा क्षेत्ररक्षक बीट आलाय, नशिबाचा चौकार, 4 धावा. पलक वेगानं वाढून आता पोहोचलंय. बघा अशा बाबी किंवा मिसफिल्ड म्हणा किंवा अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण ज्या प्रकारे होतंय, मैदानाचं दडपण असावं, या स्पर्धेचं दडपण असावं किंवा या स्पर्धेचं जे काही यावर्षीचं स्वरूप आहे त्याला बघता हे दडपण आलेलं असावं. परंतु एका मागोमाग एक जशा तुम्ही 1 मॅच 2 मॅच खेळून पुढे येत आहे तसा तसा तो कॉन्फिडन्स तो बिल्ड होणं गरजेचं. तो जो दबाव आहे या मैदानाचा किंवा या स्पर्धेचा तो मात्र रिलीज होणं गरजेचं. जर नाही तो दबाव तुम्ही हटवला तुमच्यावरून तर मात्र तुम्हाला इथून पुढच्या मॅचेसचा सामना करणं अवघड होईल आणि अवघड झालंय. अखेरकार ती विकेट आली आहे. जो फलंदाज त्रस्त होता, ज्या फलंदाजाने खूप सारा वेळ व्यतीत केला होता, असा अभय मैदाना बाहेर येतोय आणि पहिल्या विकेटचं पतन होत असणार सुपर टायटन्सच्या. विकेटचं पतन झालं, निशाणा चुकला नाही, निशाणा बरोबर लागलाय. फलंदाजाचा निशाणा चुकलाय तो फलंदाजाचा आणि त्यामुळे इथे विकेट. आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय मिस्टर प्रवीण मैदानाच्या आतमध्ये आल्यात आणि प्रवीणला काहीतरी वेगळं करून दाखवावं लागणार आहे. वेगळं म्हणजे या मैदानावरती आतापर्यंत जी काही धावगती आहे त्याला वेगळी उंची देणं गरजेची असणार आहे आणि उंची देण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, उंचीची चर्चा, उंच हवेमध्ये चेंडू गेलाय आणि जात असताना बॉर्डरलाईनच्या अगोदर सीमारे का पार आठवत होता.
त्यानंतर उडत उडत जाण्याची चर्चा सुद्धा झाली गाड्यांच्या माध्यमातून आणि चेंडू उडत गेला बाउंड्रीच्या बाहेर. वन बाउन्स चेंडू सीमा रेखा पार, चौकार. 4 धावा आल्यात आणि या 4 धावाने शेवटचा चेंडू आल्या कारणानं 2 षटकाच्या समाप्तीनंतरच्या ज्या धावा आहेत त्या आपल्याला बघायला मिळतात. आतापर्यंत 24 12च्या सरासरीने धावा येत आहेत. पहिलं षटक हे सुद्धा 12 धावांचं होतं. दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा 12 धावा, टोटल 24 आणि एक महत्वपूर्ण विकेट. अशाच सरासरी जर पुढे गेले तर 60 धावा या नजरेत येतात. 60 धावा स्कोरबोर्डवरती दिसू शकतात असं वाटतंय. परंतु इथून 48 कॅपिटल हा संघ काय विचार करतोय, काय या 12च्या सरासरीला कायम ठेवू द्यायचंय की हे धावफलक कसं 50च्या आतमध्ये राहील, कसं 10च्या सरासरीच्या आतमध्ये राहील किंवा कसं 40च्या आतमध्ये राहील याची चर्चा होतीये. तुर्तास नवीन गोलंदाजी मार्क वरती येतोय. अरमानच्या हातामध्ये चेंडू दिलाय आणि अरमानला इथे ती कामगिरी करावी लागणार आहे जी आतापर्यंत 2 गोलंदाजांनी आतापर्यंत झालेली नव्हती. अरमानने पहिले षटक हातात असताना धावा जरूर 12 खर्च केल्या, परंतु आता ब्रेक थ्रू मिळवणं, जसं 1 विकेट आले तशी अजून 1 विकेट मिळवणं ही त्याची आता जबाबदारी बनली आहे. कारण या षटकामध्ये जर का विकेट नाही आल्या तर मात्र येणारे 3 गोलंदाज नवीन असणार आहेत, येणारे 2 गोलंदाज नवीन असणार आहेत आणि त्या 2 गोलंदाजांवरती मोठा हल्ला होण्याची शक्यता जास्त आहे. बघूयात अरमान विपुल समोर कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. यावेळेला कट काढण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडूचा जो झालेला नॅचरल कटने ती कटकट केली आणि विपुल मात्र असफल. निर्धाव चेंडूची सांगता होताना दिसते. क्षेत्ररक्षणाची सजावट जर आपण पाहिली तर डीप मध्ये लॉंग ऑफ थोडासा वाईडिश आहे, लॉंग ऑन सुद्धा आहे, तो जवळ आहे थोडा. आणि त्यानंतर काव कॉर्नर मिड विकेट. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, जास्त शफल झाले होते आणि पूर्ण फलंदाजाला फॉलो केलं आणि तो फॉलो करत असताना मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होतीये. जे धावफलक वाऱ्याच्या वेगानं जाईल असं वाटलं होतं, जे धावफलक गुम होताना दिसेल, ज्या धावफलकाची गती अशीच कायम राहील असं वाटलं होतं, ती गती कुठे ना कुठेतरी थांबली जाते. हायवेवरती एखादा गतिरोधक लागावा अशा प्रकारची काहीशी स्थिती मैदानात आहे आणि विपुल पाटील सातत्यानं बीट होत आहे. एक गोष्ट जर याच्या मागे पाहिलीत तर विपुल अभय सुद्धा अशाच प्रकारे काहीशी डॉट चेंडू करत असताना दिसला होता आणि त्यानंतर त्याची विकेट आली होती. आता हे जे दडपण आहे ते कशा प्रकारे झुगारतोय विपुल पाटील ते मात्र पाहणं रोचक ठरणार आहे. अरमानचा पुढील चेंडू विपुलसाठी हा फुल टॉस आहे आणि त्या चेंडूला मात्र चांगल्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाहीयेत. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, काव कोणाचा क्षेत्ररक्षक आला, चेंडूवरती फील्ड केली आणि फेकी झाली. तोपर्यंत फक्त एकच धाव. जेव्हा धावा बनत नाहीत किंवा मोठे फटके येत नाहीत त्यावेळेला तुम्हाला सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करणं, डबलला ट्रिपलमध्ये कन्वर्ट करणं अशा प्रकारच्या खेळी साकारणं गरजेचे असतात. त्याचा सुद्धा विसर पडलाय आता, कारण स्लॉगवर जवळ येत आहेत आणि मागील काही 2 मॅचेसमध्ये झालेल्या धावा बघता इथे आपण ज्या काही धावा करू त्या कमी तर नाहीत ना, म्हणून मोठ्या फटक्यांसाठी जात आहेत आणि सातत्यानं अरमान आपले फरमान काहीसे जाहीर करतोय वेगवेगळ्या चेंडूने आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना दिसते. 4 चेंडूने फक्त एकच धाव आतापर्यंत अरमानने खर्च केली आहे. अजूनही 2 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. आरटीओ प्रीमियर लीगचा हा थरार, आरटीओ प्रीमियर लीगचं हे दैदिप्यमान दृश्य सर्वांच्या मनाला भुरळ पडते, सर्वांच्या नजरेला भुरळ पडते आणि हा चेंडू बॅटची एज घेऊन मागे निघून गेलाय. बघा फाईन लेगचा क्षेत्ररक्षक त्याला फॉलो करतोय परंतु दुसरा स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक सुद्धा आला, परंतु ते दोघेही येईपर्यंत 2 धावा प्रत्येक 1 पूर्ण झाल्यात. 2 धावांनी धावफलक पुढं 27 वरती येऊन थांबलंय आणि अतिशय चिवट चिंगूसभरी गोलंदाजी अरमान करत असताना आणि अशा वेळेला ऍज अ बॉलर म्हणून तुम्हाला चिंगूसगिरीच करावी लागते. तो चिकीपणा दाखवावा लागतो आणि तो चिकीपणा नाही दाखवला तर मात्र आपल्याला त्याचं मोठं भुगतान भोगावं लागत असतं. या वेळेला लेग स्टंप वरती हा चेंडू आणि पंच सांगतात येस इट्स लेग बाय रूपाने ही धाव, सिंगल धाव धावफलकावरती ऍड होत असताना पाहायला मिळते. 3 षटकं संपलीत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावा टीम सुपर टायटन या संघाच्या.
कौवा काट खाएगा या फिर और कोई काट खाएगा पता नाही आहे, परंतु आता काही ना काहीतरी खायची गरज आहे असं सगळ्यांना वाटायला लागले आणि सगळ्यांना भूक लागलेली आहे. आणि आमचा डीजे मास्टर सुद्धा सांगतोय त्याला सुद्धा लागले आणि म्हणूनच गाणे सुद्धा आता त्याच धाटणीचे ऐकायला मिळतात. चौथं षटक घेऊन नवीन गोलंदाज तौफिकचा हा चेंडू लेग स्टंपरचा आणि पंच तटस्थ आहेत. निर्धाव चेंडूची सांगता होती आणि ज्या धावफलकाची चर्चा होती, जे धावफलक अपेक्षित होतं तिसऱ्या षटकाच्या शेवटापर्यंत ते मात्र आलेलं नाहीये. 12ची सरासरी डायरेक्टली डिक्लाइन होत असताना 7-8 नव्हे तर 9च्या आसपास येऊन थांबली आहे. म्हणजे जवळजवळ 3चा फरक. डाऊन द ग्राउंड चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेल घेण्याचा प्रयत्न, वॉट अ कॅच. मिसजज होता परंतु शेवटपर्यंत तो इरादा पक्का केला तर तो सोडला नाही आणि त्यानंतर मात्र झेल टिपलाय. फलंदाज बाद झालाय. पहिला अजून एका विकेटचं पतन, अजून एक हादरा. प्रवीण बाद. बाद. अडचणी वाढत आहेत आणि अडचणी थांबायचं नाव घेत नाहीयेत. अडचणी वाढत आहेत आणि अडचणी ज्या ज्या वेळेला वाढतात त्यावेळेला तुमच्या मेहनतीचा ग्राफ वाढवावा लागतो. माइंडचा एक दरवाजा असा ओपन करावा लागतो जो आतापर्यंत आपल्याला दिसलेला नसतो आणि तो उघडावा लागणार आहे. आता नवीन आलेला फलंदाज अरसलान आणि विपुल. आता अरसलानने बॉलिंग मध्ये केलेली आतापर्यंतची कमाल आपण बघितली आहे. आता विपुलला काहीतरी वेगळा चार्ज घ्यावा लागणार आहे, स्वतःवरती ती जबाबदारी घ्यावा लागणार आहे आणि येणाऱ्या काही चेंडूंमध्ये ते मोठमोठे ब्लास्ट दाखवावे लागतील. सेम अरसलानला सुद्धा आता बॅटनी कमाल दाखवावी लागणार आहे कारण ती संघाची गरज आहे. आतापर्यंत तुम्ही या स्पर्धेमध्ये ऍज अ बॉलर, ऍज अ बॅटर, ऍज अ फिल्डर म्हणून काय परफॉर्मन्स केलात याला तितकंसं महत्व राहिलेलं नाही. आता या मॅच मध्ये काय करताय त्याला जास्त महत्व आहे. जोपर्यंत खिताबी भिडंतपर्यंत तुम्ही पोहोचत नाही तोपर्यंत तुमच्या मेहनतीला कोणताही अर्थ राहत नाही, कारण हे कॉम्पिटिशन आहे. ही आरटीओ प्रीमियर लीगची एक कॉम्पिटिशन आहे. त्या कॉम्पिटिशन मध्ये तुम्हाला तग धरून राहायचं असेल तर मात्र यासारख्या मॅचेसना बनवावं लागतील. फटके इम्प्रोव्हाइज करावे लागणार आहेत. आता मग ते कुठून कसे करायचे याचा विचार तुम्हाला करायचा आहे. 3 चेंडूचा खेळ झाला, एकही धाव दिलेली नाहीये. चांगली गोलंदाजी तौफिकची आतापर्यंत. असं वाटलं होतं 2 प्रारंभिक गोलंदाज गेल्यानंतर मागचे 2 गोलंदाज थोडेसे महागडे ठरतील, परंतु तसं झालेलं नाहीये. तौफिकने तर त्याच्यापेक्षा मोठ्याने टिचून मारा केलाय जिथे धावा मात्र द्यायला तयार नाहीयेत. 29 वरती धावफलक जाऊन पोहोचलंय. पहिली धाव या षटकामधली आली. अजूनही 2 चेंडूचा खेळाने शिल्लक. 2 आणि ते 6, 8 चेंडू आहेत तब्बल. या 8 चेंडूंमध्ये जर का 3 ते 4 मोठे फटके नाही आले तर सुपर टायटन्स अडचणीमध्ये येतील. 48 कॅपिटल संघाने ते 21,000ला काहीसं मनात घेतलंय, डोक्यात सुद्धा ठेवलंय आणि आता फक्त एकच लक्ष मोठ्या ट्रॉफीवरती, त्याविना दुसरं काही नाहीये. विपुल शफल, येस, एच अँड गॉन. विपुलला मैदान सोडावं लागतंय. घोर निराशा, हताश चेहरा आणि त्या हताश चेहऱ्याने विपुल पाटील मैदानाबाहेर येत आहेत आणि आता त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज रुपेश मैदानाच्या दिशेने येत आहेत. तौफिकचं मी कौतुक करेल जी गोलंदाजी केली आहे. 48 कॅपिटल संघाचे मेंटॉर टुनटुनबाई यांच्याकडून 21,000 रुपयाचं बक्षीस जर का फायनल मध्ये पोहोचली टीम तर, जिंकली तर, फायनलची ट्रॉफी जिंकली तर हे सगळं बक्षिसा व्यतिरिक्त आहे. लेग स्टंपच्या बाहेरचा हा चेंडू, लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू आणि त्यामुळे त्याला खेळण्याचा अट्टहास जिद्द काहीशी केली आणि त्यामुळे
पायावरती आदळला चेंडू एक बाय चिरपडे एक धाव देतोय. 4 षटकं संपलीत आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 30 3 गाड्यांच्या पतनानंतर. तीस धावा धावफलकावरती. ही स्पर्धा सकाळपासून चालू झाली. सकाळपासून काही मॅचेस अशा बघितल्या 36 दिसल्या, 40 दिसल्या, 41 दिसल्या, 52 दिसल्या, 61 दिसल्या आणि आता पुन्हा हा जो ग्राफ आहे थोडा खाली येताना दिसतोय. दुपारच्या सत्रामध्ये धावांचा वेग खूप वाढत असतो, परंतु जसं म्हणतात ना सकाळी ओपन झालेलं शेअर मार्केट 3:30 वाजेपर्यंत किती डागडुगी करतो, किती वर किती खाली, कशा प्रकारे त्याचं ते चित्र प्रदर्शित करतो व्हेंटिलेटरच्या सारखं, तसंच काहीशी स्पर्धा सुद्धा आता चालू आहे. चला सुरुवात करा. 48 कॅपिटल. एक चित्र, एक उद्दिष्ट, एक ट्रॉफी दिमागामध्ये ठेवून त्यांचा एक निष्ठ खेळ मैदानाच्या आतमध्ये होतोय आणि त्यांच्या समोर रुपेश आणि अर्सलान ही जोडी आहे. अर्सलान नॉन स्ट्राईक एंडवरती असेल, रुपेश स्ट्राईक एंडवरती असतील. येणाऱ्या 7 चेंडूमध्ये किमान 2 ते 3 मोठे फटके मारावे लागणार आहेत आणि तोच प्रयत्न केल्याविना पर्याय नाहीये. कारण जर का तुम्ही 40, 45, 50 अशा धावांपर्यंत नाही पोहोचणार तर मात्र दुसऱ्या इनिंगमध्ये लढण्यासाठी तितकं बळ मिळणं शक्य नाहीये. चेंडू मागे मागे निघून गेला. कट करण्याचा प्रयत्न. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक झाला बीट. बीट काम फिट. चेंडू जातो सीमारेखा पार. थर्डमॅन च्या दिशेने जाणार हा चौकार. ची चर्चा चालू होती. मोठ्या फटके यावेत. मोठा फटका आलाय. पहिला चेंडूवरती चौकार. दुसरा चेंडू लॉफ्ट केला ऑन साइडला. लॉफ्टेड फटका. क्षेत्ररक्षक डीप मध्ये स्वप्नील फेंडवरला फीड करतील. तोपर्यंत एकच धाव. एक एक एकाने काही होणार नाहीये. एकामध्ये फक्त नेकी आहे. एक धाव आली तर तुमचा तो नेक इरादा फक्त दिसेल फक्त. आणि त्या धावांची जी आपण चर्चा करतोय चौकार, षटकार, ट्रिपल अशा काहीशा धावा त्या मात्र बनल्या नाहीत तर मात्र इरादे नेक करून सुद्धा नुकसानात गेल्यासारखं होईल. मोठा फटका यावेळेला समोरच्या दिशेने. मागे बॉडी बॅलन्स चुकवत असताना खेळलेला हा फटका आणि त्या फटक्यावरती मात्र अर्सलानने दुसरी धाव सुद्धा घेतली आहे. शेवटच्या षटकामध्ये होणाऱ्या हरकती येणाऱ्या दुसऱ्या इनिंग वरती खूप मोठा इम्पॅक्ट टाकतात. मोमेंटम नावाचा जो प्रकार आहे तो मात्र त्याच्यामध्ये खूप मोठा रोल अदा करत असतो आणि त्यामुळे या षटकाला मोठं करणं याच्यावरती सुपर टायटनचं लक्ष आहे. यावरती सुपर टायटनचं लक्ष आहे. आतापर्यंत 3 चेंडू आले. चौथ्या चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. आतली कडा घेऊन चेंडू निघून चालला स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथे. फील्ड अँड देन सेकंड रन. ओवर थ्रो का रन ठीक है लेकिन और एफर्ट जब लगाने पड़ेंगे तब जाके ये रन आपको याद आने वाले. आता या धावांचं तितकंसं मोल नाहीये की एकाच्या बदल्यात दुसरी गेली. धावफलक तितकं मोठं नाहीये, परंतु जर का ही मॅच रन बॉल इक्वेशन किंवा 1 ते 10 वरती खाली अशा प्रकारच्या काही इक्वेशन मध्ये आली तर याच धावा तुम्हाला काट्यासारख्या टुपतील आणि मग तेव्हा तुम्ही किती मलम लावा किंवा अजून काही लावा तो त्रास येणारे वर्षभर तुम्हाला कदाचित होऊ शकतो. येणारी ही स्पर्धा संपेपर्यंत होऊ शकतो आणि म्हणूनच त्या काट्यांना तुम्हाला असं वाटत असेल त्याचा काट्यांचा त्रास नको व्हायला तर मात्र या सर्व बाबी इग्नोर कराव्या लागतील. मोठा फटका. हवाई सफर. खूप मोठा एरियल रूट कंप्लीट नाही होऊ शकला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आला. त्याने झेल सोडला. तू भी एक गलती कर मैं भी एक गलती करता हूं. तू 1 रन ले मैं दूसरा लेने नहीं दूंगा. म्हणजे तू खुश मी खुश. तेरी भी चूक मेरी भी चूक. सिंगल रूपांतर डबल मध्ये अर्सलान पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती. आतापर्यंत या षटकामध्ये
11 धावा कुठल्या गेल्यात? शेवटच्या आणि अंतिम चेंडू आता बाकी आहे. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर, लास्ट बॉल ऑफ द इनिंग. धावफलकावरती धावा 41 आणि सुपर टायटन्सचं या 41 नातं काहीसं घट्ट बनलं गेलं की काय? कारण पहिल्या मॅच मध्ये सुद्धा 41 धावांचा त्यांना पाठलाग करायचा होता, त्याने तो सामना जिंकला होता. आता अजून एक बॉल जरूर आहे, परंतु या 40 41 42च्या रिंगणात ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न चेंडूबद्दल चाललाय, मधला गरंगला त्याला कार्पेट एकदा कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो का? येस, दुसरी धाव कंप्लीट आहे. तिसरीचा प्रयत्न अरसलान करण्याच्या मूड मध्ये नाही आहेत आणि असं बघता पहिली इनिंग या ठिकाणी संपन्न झाली. पहिल्या इनिंगचा खेळ संपला. पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये 43 धावांना आपण पाहिलं, 44 धावांचं लक्ष ठेवलं गेलं 48 कॅपिटल या संघाच्या समोर सुपर टायटनच्या वतीनं. आणि आता या 44 म्हणजे 44 धावांचा पाठलाग, या 44 धावांचा बचाव येणारी काय वेळ आपल्याला सांगणार आहे. या ऐकूयात तोपर्यंत एक सुंदर असं गीत आणि त्यानंतर वळूयात आरटीओ प्रीमियर लीगच्या या चालू असल्या थराकडे. स्वागत. परिवहन सल्लागार व सेवा प्रतिनिधी कामगार संघटना रजिस्टर MH48 वसई आयोजित आरटीओ प्रीमियर लीग 2025 अर्थात पर्व
चौथा सीझन 4 चा खेळ मैदानावरती चाललाय. प्रथम बॅटिंग करताना सुपर टायटनने केले 43 धावा, 44 धावांचा पाठलाग करायचा. पुढचा मॅच ज्याचा टॉस रॉयल इंडियन्स आणि सनरायझर्स यामध्ये नाणेफेक होईल. टॉस केला जाईल. सनरायझर्स आणि रॉयल इंडियन्स त्याच वेळेला मैदानावरती सामना देखील सुरू होतो. 44 धावांचा पाठलाग टीमला करायचा आहे. आता 44 धावांचा पाठलाग कसा होतो ते आपण पाहण्यासाठी येणार आहोत. संपूर्ण स्पर्धा आपण युट्यूब वरती घर बसल्या पाहण्याचा आनंद घेऊ शकता. पाटील नेटवर्क या युट्यूब चॅनल वरती ही संपूर्ण स्पर्धा घर बसल्या आहे. अजून कोणी जर नक्कीच सर्च केलं नसेल तर युट्यूब वरती जावा, पाटील नेटवर्क सर्च करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनची जी रिंग आहे त्याच्यावरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून ही स्पर्धा आणि येणाऱ्या कित्येक स्पर्धा ज्या पाटील नेटवर्कच्या चॅनलवरती आपण घर बसल्या पाहू शकता. 44 धावांचा पाठलाग, डबल फोर 44 धावांचा पाठलाग करायचा आणि तो पाठलाग करण्यासाठी अरमान आणि स्वप्नील ही जोडी मैदानावरती एक कॅश प्राइज त्यांच्यासाठी लावलंय. आरटीओ प्रीमियर लीग सीझन 4 चं विजेतेपद ट्रॉफी जर तुम्ही जिंकली तर उजाला मोटर्स टुनटुन राम यांच्याकडनं 21,000 रुपयाचा कॅश प्राइज, 21,000 रुपयाचा कॅश प्राइज डिक्लेअर झालंय. जर टीम ना फायनल जिंकली, टायटल जिंकलं, ट्रॉफी जिंकली, पहिला चेंडू हाताळण्यासाठी विपुल स्ट्रायकर यांना अरमान, नॉट सेकंडला स्वप्नील. पहिला चेंडू डाऊन द ग्राउंड. ट्रॉफी जिंकायची आहे, ट्रॉफी जिंकायची आहे आणि ते ट्रॉफी जिंकताना पहिला चौकार, 4 धावा. फ्लाइट डिलिव्हरी पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड. कडक स्ट्रोक, समोरचे क्षेत्ररक्षक आहेत, फील्ड करेल, अभय येतील, फील्ड करतील तोपर्यंत एक धाव या चेंडूवरती पूर्ण. 44 धावांचा पाठलाग सुरू आहे आणि 44 धावांचा पाठलाग सुरू असताना पहिल्या 2 चेंडूवरती आतापर्यंत 5 धावा. ही स्पर्धा स्टार्ट झाला होता. पहिले 4 सामने आपण मैदानावरती पाहिले, त्यानंतर ए गटामधली 2 विजेत्यामधली लढत मैदानावरती आहे. बी गटामधले 2 विजेते खेळतील, रॉयल इंडियन्स आणि सनरायझर्स. अजून एक फटका स्क्वेअर लेग मध्ये कोणी क्षेत्ररक्षक नाहीये. 48 कॅपिटल कॅपिटलाइज करतोय. 4-1 अँड अगेन 4 चौकार. कॅपिटल सांगतो चिअर्स पण करणार, पण चिअर्स ही करणार. मॅच जेव्हा जिंकेल, ट्रॉफी जिंकतील त्यावेळेला चिअर्स ही करणार. पहिल्या 3 चेंडूवरती 9 धावा आतापर्यंत आल्यात. थोडासा मागणा ठरतोय. पहिला मॅच सुपर टायटनने शेवटच्या क्षणी जिंकला होता. आठवा तो संघर्ष, तुम्ही केलेला प्रखर संघर्ष तो आठवा आणि तो आठवून तुम्हाला खेळायचा आहे. कारण हा सामना आहे, इथून जर तुम्ही जिंकला तर सेफ झोन मध्ये, जसा बिग बॉस असतो ना सेफ झोन, ते सेफ झोन मध्ये तुम्ही जाणार आहेत. नाही तर अन्यथा थोडासा तुम्हाला एक टप्पा अजून पार करावा लागेल. तो सेफ झोनचा टप्पा तुम्हाला पार करायचा आहे. 4-1-4 स्कोर 9. ऑफस्टम्पच्या बाहेर टॅप करतोय. मागे सांगितले बाबा एक धाव झाली तरी चालेल आपल्याला. एक धाव एक चौकार, एक धाव एक चौकार असं खेळलं तरी चालेल. कारण मागचा 4 चेंडू आल्यात. या 4 चेंडूवरती जर धावा बघितल्या, धावा झाल्या धापलकावरती 10 धावा धापलकावरती आहेत. पहिल्या चेंडूवरचा चौकार, त्यानंतर सिंगल चौकार, त्याच्यानंतर एक धाव. आणि आरटीओची मॅच आहे. बरेच जण काय असतं आपला आवडता नंबर पण घेतात. आता 4-1-4-1 नंबर पाहिला तर प्रत्येकांना तो आठवण येईल त्याचा काय अर्थ होतं. त्याच्यामुळे तो 4-1-4-1 नंबर आता 4 डिजिट आल्यात. 4-1-4-1 अँड अगेन 4-1-4-1 आणि अगेन 4
4-1-4-1-4 चौकार. फलकामध्ये टाळ्यांचा गजर आलाय. टाळ्या आल्यात. गाणे येणार आहे. पाठलागायचा 42चा पहिल्या षटकामध्ये 15 धावा. इथे होत असताना आपण पाहिलेत दुसरं षटक हाताळण्यासाठी प्रवीण सज्ज होत आहेत. अरमान 2 चौकारांची 10 वरती खेळतायत. त्याला साथ देताना स्वप्नील 5 वरती खेळतायत. 48 कॅपिटल्स पहिला सामना जिंकल्यानंतर वाढणारा आत्मविश्वास, वाढलेला कॉन्फिडन्स लेवल आता त्यांच्या खेळामध्ये दिसून येते. दुसऱ्या बाजूला पहिल्या सामन्यातला प्रखर संघर्ष सुपर टायटननं संघर्ष केला. फुलटॉस बॉल क्षेत्ररक्षक आहे. चेंडूच्या खाली टिपला जाईल. वेल टिपला जाईल. संपला बॅट्समनचा खेळ. गडीबाद. मजा येणारा पुढचा मॅच टॉस रॉयल इंडियन्स आणि सनरायझर्स यामध्ये टॉस होतोय. चला तिथे नाणेफेक आपण करून घ्यायचे. कारण सनरायझर्सचे कर्णधार पोहोचलेत. बरोबर रॉयल इंडियन्सचे कर्णधार देखील तिथे पोहोचलेत. नाणेफेकीचा कौल होणं गरजेचं आहे. पुढचा सामना 2 बी गटामधल्या 2 विजेत्यांची लढत भिडन जी मैदानावरती होईल. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावा ते धाबावरती 15 आणि पहिल्या चेंडूवरती दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती विकेट. अरमानच्या रूपानं पहिला गडी बाद झालाय. पहिलं यश लाभले ते प्रवीण यांना गोलंदाजी करताना. चला जास्त वेळ जाऊन देऊ नका. प्रवीण सर गोलंदाजीसाठी सज्ज होतील. सायकरेनला फलंदाज तौफिक. क्लीन बॉल. पिक्चर आला होता एका पाठोपाठ एक. धक्के पे धक्का दे धक्का. 2 धक्के. क्षेत्ररक्षण कव्हरला होत असताना 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. एका धावाने स्कोरबोर्ड जो थांबलेला होता 15 वरती तो मात्र बऱ्याच वेळानंतर थोडासा पुढे गेलाय. 16 पाठलाग आहे. 44 धावांचा पाठलाग करतोय टीम 48 कॅपिटल. पुढचा मॅच ज्याचा टॉस रॉयल इंडियन्स
आणि सनरायझर्स. बाहेर चेंडू खेळायचा होता. एसटीच्या हाताला लागून चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर ग्रीजर मध्ये जातोय. व्हाईट बॉलचा इशारा, व्हाईट बॉलचा इशारा. 2 धावा, 2 धावा चेंडूवरती पूर्ण 2 धावांनी स्कोर जाऊन पोहोचेल तो 18. 18 धावा धावफलकावरती आहेत. एक डिसिप्लिन वाली नियंत्रित वाली गोलंदाजी तुम्हाला हाताळायची आहेत. एक्स्ट्रा नाही द्यायचे आहेत. एक्स्ट्रा एफर्ट लावायचा आहे पण एक्स्ट्रा रन नाही द्यायचे आहेत. जर अवांतर धावा आल्या एक्स्ट्रा रन आल्या तर तुम्ही लावलेला प्रयत्न तुमचा अटेम वाया जाईल. डाऊन द ग्राउंड समोर ठेवलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पोहोचलाय. चेंडू मध्ये पोहोचण्याचा प्रयत्न. चेंडू केला सीमारेषा पार. प्रयत्न विपुलने केला नाही रोखू शकले. चेंडू सीमारेषा पार. चौकार. तो 22 22 धावा धावफलक बरोबर 22 धावा झाल्यात. 22 धावा अजून करायच्या. 44 धावांचा पाठलाग 48 कॅपिटल करतोय. त्यांच्यासाठी खास आकर्षक एक इनाम आहे. एक बक्षीस आहे, एक प्राइज आहे. येतो सुरुवात आहे कारण जसं पुढे जाईल अजून काही प्राइज येतील. पुढे आले थोडासा चेंडूचं उसळी मिळाली. बाउन्सनं बीट केलं फलंदाजाला. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना प्रवीण यांना पाहिलं चांगली गोलंदाजी हाताळली होती. एक तो स्क्वेअर चेंडू त्यानंतर आलेला चौकार. स्कोरबोर्ड 22 22. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आडव्या बॅटनं क्रॉस बॅटे चुकीचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. 2 निर्धाव चेंडू आले आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. 11च्या सरतेने केले 22 धावा. आता 18 चेंडूचा खेळ आहे आणि 18 चेंडू मध्ये करायचे ते अजून 22. तिथे टॉस 2 संघ कॅप्टन पोहोचले आहेत. रॉयल इंडियन्स आणि सनरायझर्स यामध्ये टॉस करून घ्यायचंय. रॉयल इंडियन्स आणि सनरायझर्स. पुरोहित सरकार यांच्या हस्ते आपण बघतोय हा नाणेफेकीचा कौल होईल. ज्या आपण ज्या ट्रॉफीज बघतो पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी ज्यांच्याकडनं प्राप्त झालेली आहे ते पुरोहित सरकार जे आता बरोबर टॉस कबाच्या दिशेने आल्यात. टॉस होईल. 2 संघादरम्यान हा नाणेफेकीचा कौल केला जातोय. एका बाजूला रॉयल इंडियन्स आणि सनरायझर्स या 2 संघादरम्यान विनर मधली लढाई. स्पिन द कॉइन. बघूया टॉस कोणी जिंकलाय. टॉस सनरायझर्स. सनरायझर्स संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. फक्त निर्णय आपला कळवा. सनरायझर्स आपला निर्णय कळवा. ज्या जेवण चालू आहे फक्त ते ज्या प्लेट्स आहेत त्या प्लेट्स एकत्र ठेवायचे आहेत. जे गार्बेजचे पिशवे आहेत किंवा डस्टबिन आहे त्याचा वापर करा. इतरत्र कुठेही तुम्ही टाकू नका. सनरायझर्स टीमनं टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. पण मॅच ऑन आहे. मॅच सुरू आहे. व्हाईटिश लॉंग आपला चेंडू चाललाय. फटला केला जातोय. प्रवीण पोहोचतील चेंडू परत 2 धावा या चेंडूवरती पूर्ण करतोय. 18 चेंडू आणि 22 धावांचा पाठलाग करायचा आहे तो टीम 48 कॅपिटलच्या या संघाला. बघूया आता टाळ्यांचा गजर. 48 कॅपिटल टाळ्या भरपूर. सपोर्टर तिथे भरपूर आहेत. त्याने टाळ्यांचा गजर केला आहे. आता दुसरा डगआउट रेडी आहे टाळी वाजवण्यासाठी. सुपर टायटन्स रेडी आहे पण त्यांना संधी नाहीये. व्हाईट लॉंगचे क्षेत्ररक्षक पोहोचले. तोपर्यंत 1 धाव चेंडूवरती पूर्ण वेळी दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. चांगली बॅटिंग दोन्ही खेळाडूमध्ये होत असताना अरमाननं मॅचला स्टार्ट केलं पण आता स्वप्नील आणि शोएब ही जोडी मैदानावरती आहेत. मागच्या 2 चेंडूवरती 2-2 धावा आल्यात. 4 धावा आतापर्यंत या मागच्या 2 चेंडूवरती आल्यात. स्कोर जाऊन पोहोचेल तो 26-26. 18 धावा करायचे आहेत. 16 चेंडूचा खेळ आहे. 18 धावांची आवश्यकता आहे पण हे मैदानाचं आहे. बॉल टू बॉल रन झाला आल्या ना तर टेन्शन वाढतं. नेक अँड फाईंड असते.
नेक अँड फाईट असते. चेंडू बराच वेळ हवेत आहे. फिल्डर येतोय का? फिल्डर आलाय चेंडूवरती. ओ, झेल टिपण्याचा प्रयत्न इथे कमी पडलाय. जवळपास पोहोचले होते, चेंडूपर्यंत पोहोचले होते. हाताला लागलाय चेंडू, हातामध्ये आला पण झेल टिपू होऊ शकला नाहीये. रिप्ले जरी पाहिलं तर रिप्ले मध्ये दिसते चेंडूपर्यंत आले, एकदा उडाला चेंडू आणि दुसऱ्या वेळेला लांब गेला. बघा थोडा देहबोली थोडीशी बदललेली आहे. जो माइंडसेट बघतोय माइंडसेट थोडासा वेगळा आहे. तुम्ही पॉझिटिव्ह माइंडसेटने घ्यायचंय, सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. फुल टॉस बॉल स्वीप केलाय. बिग हिट, बिग 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 हिट, षटकार, 6 धावा. चेंडूवरती 6 केल्या आणि या एका चेंडूवरती 6 घेतल्या. 3 चेंडूवरती 6 आणि या एका चेंडूवरती सिक्सर. स्कोरबोर्ड वरती नजर टाकूया. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय 34, 34. 10 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. ऑफस्टॉपच्या बाहेर कट केला. काट 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 पाटला केला जातो. चेंडू झाला बाउंड्रीजर मध्ये. 1 2 3 4 चौकार. हा, 21 वरती बॅटिंग स्वप्नील यांची चालले. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 38, 38. 6 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी 48 कॅपिटल या टीमला. हेलिकॉप्टर स्ट्रोक उडवायचा होता. बॉटमहँडचा वापर. खोलवर टप्प्याचा चेंडू, फिल्डिंग खराब. आता माइंडसेट बदललाय, माइंडसेट पूर्णपणे बदलला. देहबोली बदलली आहे. खांदे थोडेसे खाली गेले. 3 षटकांचा खेळ संपत असताना स्कोर जाऊन पोहोचलाय 40, 40, 40. 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 4 धावांची आवश्यकता आहे. एक ब्रेक घेऊया आणि पुन्हा एकदा येऊया मॅच. बारा चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा प्रवीण. हलक्या हाताने बॉलर मध्ये फील्ड केले चेंडूला. 1 धाव, 1 धाव जलद गतीने पूर्ण केली गेली. चांगला प्रयत्न प्रवीण यांचा. फॉलोथ्रो मध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न केला. आता 48 कॅपिटलची टीम बघा, म्हणजे त्यांचे मेंटॉर आहेत उजाला मोटरचे टुनटुन राम. आता चेहऱ्यावरती खऱ्या अर्थानं ती क्लोजअप वाली स्माईल आले. सकाळी टेन्शन होतं पण आता ते टेन्शन थोडंसं दूर झालंय. स्माईल आहे चेहऱ्यावरती त्यांच्या, तर त्यांचा संघ चांगला खेळतोय. डाऊन द ग्राउंड चेंडू चाललाय बॉन्ड लाईनच्या बाहेर. 48 कॅपिटल ना हा दुसरा सामना जिंकलाय. सामने जिंकून थोडा सेफ झोनच्या दिशेनं टीम गेले ती 48 कॅपिटलची. आता दुसऱ्या बाजूला पाहिलं तर सुपर